Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 12th, subject English, Flamingo, topic 6, Poet and Pancakes. So this is what the picture of pancake. Pancake म्हणजे काय? मेकअपचं किट. कोणी लिहिलेले आहे? हे जे लेसन आहे, स्टोरी आहे, कोणी लिहिलेलं आहे? तर यांचं रिअल नाव जे आहे ते जगदीशा त्यागराजन हे आहेत. यांचं हे चित्र आहे. ज्यांना दुसरं नाव त्यांचं अशोकामित्रन असं आहे. 1931 to 2017, वन ऑफ द मोस्ट इन्फ्लुएंट फिगर इन द पोस्ट इंडिपेंडंट. तर अतिशय प्रभावित व्यक्तिमत्व आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अतिशय फेमस तमिळ लिटरेचर त्यांनी लिहिलेलं आहे. 200 शॉर्ट स्टोरीज लिहिलेल्या आहेत, 8 नॉवेल्स लिहिलेल्या आहेत, 15 नॉवेलाज. त्याचबरोबर एसेइस्ट आहेत, एक क्रिटिक आहेत, समीक्षक आहेत. 1996 साहित्य अकादमीचा अवॉर्ड यांना मिळालेला आहे. अप्पाविन स्नेगिधर ही त्यांची कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरीजला. आता in 1996 he left his work in the film industry and has since said that he should not continue with the system which had built in inequalities. नंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये 1966 नंतर ते जॉईन झालेले आहेत. इट वॉज फ्रॉम 1966 दॅट ही बिकेम अ फुल टाईम रायटर अँड ही टूक अप द स्टुडिओ नेम ऑफ अशोकामित्रन. 1966 नंतर ते फुल टाईम रायटर झाले आणि नंतर एक टोपण नाव आपण ज्याला म्हणतो ना, ते नाव अशोकामित्रन त्यांनी सुरू केलेलं आहे. सो हिज वर्क आर कॅरेक्टराइज्ड बाय सिम्प्लिसिटी, क्लॅरिटी ऑफ थॉट अँड ड्रीव फ्रॉम हिज प्रोफेशनल अँड पर्सनल एक्सपिरियन्सेस. यांचं जे काही लिखाण आहे याच्यामध्ये एक साधेपणा आहे. अतिशय क्लिअरली त्यांनी आपले विचार त्याच्यामध्ये मांडलेले आहेत आणि आपला अनुभव हा शेअर केलेला आहे. तर हा जे पॅनकेक आहेत हे कुठले आहेत? ते जेमिनी स्टुडिओ. दुसरं जे चित्र आहे ते जेमिनी दिसतात ना, ते जेमिनी स्टुडिओ आहे. जेमिनी स्टुडिओ म्हणजे फिल्म स्टुडिओ, जिथे फिल्मचं चित्रीकरण किंवा मूव्हीज जे आहे त्याचं चित्रीकरण केलं जातं, मूव्हीज तयार केले जातात, त्याचं शूटिंग होतं, ते स्टुडिओ. आणि त्याचे जे मालक आहेत ते एस वासन. हे चित्र आहे त्यांचं, एस वासन यांचं. आता अशोकामित्रन यांनी हे जे पुस्तक आहे, जे चित्र दिसतं आहे, माय इयर्स विथ द बॉस ऑफ जेमिनी स्टुडंट, अशोकामित्रांनी याच्यातून हा लेसन जो आहे हा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे एक संदर्भ येणार आहे. स्टीफन स्पेंडर यांचं एन्काउंटर बुक, त्याचं हे पुस्तक आहे. स्टीफन स्पेंडर यांचं बुक आहे. एन्काउंटर ही एक कॉम्पिटिशन होती ज्याच्यामध्ये भाग घेतला होता अशोकामित्रन यांनी. चला पाहूया, थोडक्यामध्ये समरी पाहूया. पोएट अँड पॅनकेक. समरी विल हेल्प यू टू लर्न अबाउट दिस चॅप्टर इन अ सिम्प्लिफाईड मॅनर. दिस चॅप्टर हॅज बीन टेकन फ्रॉम द बुक ऑफ माय इयर्स विथ द बॉस बाय अशोकामित्रन. हा जो चॅप्टर आहे हा माय इयर विथ द बॉस हे अशोकामित्रांचा पुस्तकातून घेतलेला हा चॅप्टर आहे. इट इज अबाउट हिज टाईम वेन ही वर्कड इन जेमिनी स्टुडिओ. आता यांनी जेमिनी स्टुडिओमध्ये ज्यावेळेस ते काम करत होते त्यावेळेस त्यांनी लिहिलेलं आहे हे. इट वॉज अ क्वाईट फेमस फिल्म स्टुडिओ बॅक इन दो स्टुडिओ. आता जेमिनी स्टुडिओ हा खूप फेमस आहे स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये. याच्यामध्ये खूप साऱ्या ज्या मूव्हीज आहेत त्या इथे त्याचं शूटिंग झालेलं होतं. वी लर्न दॅट अशोकामित्रन जॉब इज टू कट न्यूजपेपर क्लिपिंग कन्सर्निंग डिफरंट टॉपिक्स अँड मेंटेनिंग अ फाईल ऑफ द सेम. अशोकामित्रांचं या स्टुडिओमध्ये काय काम होतं, तर जेवढ्या काही न्यूजपेपर पब्लिश होतील जेमिनी स्टुडिओजविषयी त्याचे क्लिपिंग ज्या आहेत त्या कट करायच्या आणि त्याच्या फाईलमध्ये लावायच्या. इन दिस स्टोरी वी लर्न अबाउट a lot of things relating to the film industry, especially the one in India. आता या स्टोरीमध्ये आपण पाहणार आहोत की खूप साऱ्या ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये विषयी सांगितलेलं आहे भारतातील. सो वी गेट अन इनसाइड ग्लिम्सेस ऑफ द वर्किंग इट अँड ऑल्सो द बिगिनिंग ऑफ इंडिया पोस्ट इंडिपेंडन्स. सो याच्यामध्ये फिल्म स्टुडिओमध्ये कसं काम चालतं, त्याचबरोबर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिच्या अगोदरची पार्श्वभूमी ह्याबद्दलही थोडीफार माहिती याच्यामध्ये मिळालेली आहे. ही फर्स्ट राईट हीज टेक ऑन द मेकअप डिपार्टमेंट. मोर एव्हर ही मेक्स फन ऑन द लुक्स, द ॲक्टर्स अँड ट्राय अँड द ग्लेरिंग लाईट.
त्याच्यानंतर त्याने मेकअप डिपार्टमेंटविषयी थोडंसं सांगितलेलं आहे अशोका मित्राने याने, की कशा पद्धतीने मेकअप केल्यानंतर ते जे ॲक्टर्स आहेत ते अतिशय विद्रूप दिसायचे, ते लाईट एकदम ग्लेअरिंग असायचे, अतिशय प्रकाशित लाईट असायची. सो आफ्टर दॅट वी लर्न दॅट द पॅनकेक इज ॲक्च्युली द नेम ऑफ अ मेकअप ब्रँड युज्ड बाय द जेमिनी स्टुडिओ. तर पॅनकेक काय आहे, एक मेकअपचा ब्रँड आहे जो जेमिनी स्टुडिओमध्ये कलाकार हे वापरत होते. तर थोडंसं डिटेलमध्ये अभ्यास करूया. The lesson begin with Ashoka Mitran telling us about Gemini Studios. We learn about the very popular makeup brand whose name was Pancake. सुरुवातीलाच अशोका मित्रांनी जेमिनी स्टुडिओजमध्ये सांगितलेलं आहे, जिथे फिल्मचं शूटिंग केलं जायचं स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतर मग स्वातंत्र्यानंतरही, की हे जे ॲक्टर्स आहेत ते कोणतं मेकअपचं किट वापरायचे, त्या किटचं नाव होतं पॅनकेक. द जेमिनी स्टुडिओ यूज दिस ब्रँड एक्सेसिवली अँड ऑर्डर truckload of their product. After that, he goes on to tell the readers about the troubles the actor and actress face. आणि मोठ्या प्रमाणात मध्ये हे प्रोडक्ट या जेमिनी स्टुडिओमध्ये यायचं आणि हे सगळे ॲक्टर ॲक्ट्रेस हे त्याचा वापर करायचे आहेत. आणि नंतर मग त्यांच्या चेहऱ्यावर काय काय त्यांना त्रास सहन करावा लागला याविषयी लेखकाने अशोका मित्राने यांनी सांगितलेलं आहे. सो वी लर्न अबाउट मेनी लाईट्स glaring in their faces when they are getting ready in the makeup room. Moreover, he also mentioned how the makeup department uses loads of makeup to make them look ugly. He also tells about the office boy in the makeup department. He has a job to slap paint during the crowd shooting on the faces of players. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात हे ॲक्टर्सच्या तोंडावरती लाईट जे आहे त्या लाईटचा उपयोग केला जायचा, ह्या मेकअपचा यूज केला जायचा. त्याच्यामुळे हे जे ॲक्टर ॲक्ट्रेस आहेत हे अगली दिसायचे, विद्रूप दिसायचे, असं तो अशोका मित्रांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याने ऑफिस बॉय याच्याविषयी माहिती सांगितलेली आहे, ज्याचा जॉब काय असायचा की पेंट करायचा आहे. म्हणजेच काय आहे, ज्याला म्हणतो ना आपण मेकअप बॉय जो असतो ऑफिस बॉय, तर तो कोणाला पेंट करायचा, क्राऊड. ज्यावेळेस क्राऊडचं शूटिंग होणार असतं, मोठ्या प्रमाणात क्राऊड दाखवलं जातो ना, गर्दी, तर त्या गर्दीचं सुद्धा मेकअप केलं जायचं की त्यांच्या चेहऱ्यावरती कुठं डाग दिसू नये म्हणून. सो फर्दर वी लर्न दॅट द ऑथर इज अ पोएट हू जॉईन्स द स्टुडिओ टू बिकम अॅन ॲक्टर, स्क्रीन रायटर, डायरेक्टर अँड लिरिसिस्ट. आणि नंतर आपल्याला ऑथर कोण असं समजतं की एक पोएट आहेत जे ते स्टुडिओमध्ये जॉईन करतात, ज्यांना ॲक्टर व्हायचं असतं, स्क्रीन रायटर व्हायचं असतं, डायरेक्टर व्हायचं असतं आणि लिरिसिस्ट व्हायचं असतं. So he has a cubicle to work where he has to collect newspaper cutting. परंतु अशोका मित्रांचं त्या स्टुडिओमध्ये काम होतं की न्यूजपेपरचं कलेक्शन करायचं आहे, त्याचे कटिंग्स करायचे आहेत, फाईलमध्ये लावायचे आहेत. द ऑफिस बॉय ऑलवेज केम इन विथ हिज कंप्लेंट टू द ऑथर. द ऑथर थिंक्स दॅट सुबू इज द वन हू ट्रबल्स हिम. आणि मग ऑफिस बॉय यायचा. ऑफिस बॉय कोणाचं मेकअप करायचा, क्राऊडचं. तर तो अशोका मित्रांकडे म्हणजे आपल्या लेखकांकडे यायचा आणि तो कोणाची तक्रार करायचा, सुबूची करायचा. आता सुबू कोण आहेत, सुबू इज अ ब्राह्मी. द ऑथर थिंक्स दॅट ही हॅज ॲन अप्पर हँड. आता सुबू हा अतिशय हुशार, त्याच्या कामामध्ये तरबेज होता आणि त्याच्याविषयी जेलस कोण होता, तो ऑफिस बॉय होता, तो 40 वर्षाचा होता, बरोबर आहे, ज्याचं काम होतं क्राऊडचा मेकअप करणं. आता सुबू काय आहे, सो वी सी दॅट सुबू इज अ रिसोर्सफुल मॅन विथ अ लॉयल्टी दॅट सेट्स हिम अपार्ट. सुबू इज द perfect one for the film, and filmmaking is impossible without him. Everyone loves Subbu for being friendly, hospitable. Along with many others, Subbu also does poetry. He works for the story department that also has a lawyer. However, the people consider him to be the exact opposite of a legal consultant. आता सुबू हा एक अतिशय रिसोर्सफुल, ज्याच्याकडे खूप सारी माहिती आहे, जो कामाशी अतिशय प्रामाणिक होता, असा हा माणूस होता. परफेक्ट, त्याच्याशिवाय फिल्म होऊ शकत नाही असा हा सुबू होता. सुबू अतिशय त्याचा जो स्वभाव होता तो फ्रेंडली होता आणि त्याचबरोबर सुबू ज्याला म्हणूया त्याला कविता पण करता येत होते. स्टोरी डिपार्टमेंटमध्ये तो काम करायचा, त्याच्यामध्ये लॉयर पण असायचे आणि लॉयर हे कायदेशीर जे कन्सल्टंट आहे, लिगल कन्सल्टंट म्हणजे कायदेशीर सल्ला देण्याचं काम हे
त्या डिपार्टमेंटमध्ये वकील करायचा. मोरओव्हर ही इज अ लॉजिकल मॅन विथ अ न्यूट्रल माइंडसेट इन अ ग्रुप वेअर देर आर ओनली ड्रीमर्स. After that, we learn how the Gemini Studios got the opportunity to host a moral rearmament army. They are a group of international performers named Moral Rearmament Army. While they did not have very complex plot or messages, their sets and questions were almost perfect. नंतर आपल्याला हा एक लॉजिकल मॅन आहे असं सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये दुसरा एक आणखीन एक उल्लेख त्याने सांगितलेला आहे की जेमिनी स्टुडिओजमध्ये एक परफॉर्मन्स झाला होता मॉरल रिअरमॅमेंट आर्मी यांचा. आणि हा इंटरनॅशनल परफॉर्मन्स ग्रुप होता ज्याच्यामध्ये खूप सारे त्याचे जे कथा होती ती अतिशय जास्त कॉम्प्लेक्स नव्हती, साधी होती, ज्याच्यातून मेसेज दिला जायचा. त्यांचे कॉस्ट्युम्स अतिशय सुरेख असे होते. सो फर्दर अनादर गेस्ट स्टीफन स्पेंडर मेक अ व्हिजिट टू जेमिनी स्टुडिओ. आता ही एक इंटरनॅशनल परफॉर्मर आहेत, यांनी व्हिजिट केली होती, ज्यांचं नाव होतं MRA मॉरल रिअरमॅमेंट आर्मी. आणि त्यानंतर दुसरी आहे स्टीफन स्पेंडर यांची व्हिजिट झाली होती गेस्ट म्हणून. मेक्स व्हिजिट जेमिनी स्टुडिओ. However, turns out he is not that famous and many people have not even heard for him. आता हा फेमस नव्हता, खूप लोकांनी त्याच्याविषयी ऐकलं नव्हतं. कोणाविषयी? स्टीफन स्पेंडर. Moreover, owing to language barrier, many could not understand him. Thus, his visit remained a mystery until after many years the author saw Stephen's name in the book and recognized him from his visit to the studio. आता हा स्टुडिओमध्ये आला, त्याच्यानंतर त्याने भाषणही केलं, परंतु त्याचा ॲसेंट थोडासा वेगळा होता आणि त्याने 1 तास जे भाषण केलं ते कोणालाही समजलं नाही. आणि नंतर ऑथरला एक पुस्तक ज्यावेळेस ऑथरने शोधलं आणि त्या पुस्तकाचं नावामध्ये हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर त्या पुस्तकावरती स्टीफन स्पेंडर यांचं नाव होतं. आणि त्याच्यातून त्यांनी ओळखलं की हे आपल्याकडे आले होते, ज्यांनी कम्युनिझमचा जो प्रभाव आहे किंवा जो आपण म्हणूया बॅड इफेक्ट जे आहेत त्याचे वाईट परिणाम जे आहेत याच्याविषयी ते बोललेले होते. आणि यांनी त्यांचे जे बुक होतं त्या बुकमध्ये आपण सुरुवातीला जे बुक पाहिलं ना, तर ह्या बुकमध्ये पहा एनकाउंटर ही जी स्पर्धा घडली होती याच्यामध्ये शॉर्ट स्टोरी लिहून त्यांनी पाठवलेली होती. ही आहेत सर स्टीफन हॅरॉल्ड स्पेंडर यांच्याविषयी ही माहिती आहे. एनकाउंटर ह्या पुस्तकामध्ये आपल्या अशोकामित्रांनी त्यांच्यात लेखही पाठवला होता. वेगवेगळे पुस्तकं लिहिलेले आहेत. ह्या पुस्तकचे ऑथर हे स्टीफन स्पेंडर आहेत. हे जेमिनी स्टुडिओमध्ये आले होते आणि ज्यांनी लोकशाहीबद्दल माहिती दिली, त्याचबरोबर कम्युनिझमचा जो काही प्रभाव आहे ज्याच्यामुळे वाईट परिणाम होतात त्याविषयी बोलले होते असं अशोकामित्रांना सांगतात. आता याचं कन्क्ल्युजन काय आहे? वी लर्न अबाउट द फिल्म इंडस्ट्री इन डिटेल and the inside functioning as well as when independent India was in its infancy. ज्यावेळेस स्वतंत्र मिळण्याच्या अवस्थेमध्ये भारत होता आणि भारताला स्वातंत्र्य काही दिवसांनी मिळणार होतं, त्या दृष्टीने सगळे लेखक या जेमिनी स्टुडिओमध्ये एकत्र यायचे. ते खादी परिधान करायचे, तिथे चाय प्यायचे, त्यांचे चहा प्यायचे आणि त्यांचे विचार हे एकमेकाशी शेअर करायचे. असा जो काळ आहे जेमिनी स्टुडिओमधला, हे फिल्म इंडस्ट्रीबद्दल त्याचे बारकावे, त्याचं आतमध्ये कामकाज कसं चालतं याच्यातून ह्या सगळ्या स्टोरीजमधून पोएट अँड पॅनकेक याच्यामधून सांगण्याचा प्रयत्न हा अशोकामित्रांनी यांनी केलेला आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर सच व्हिडिओज प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अविनाश पवार EMRS. Thank you friends. Thank you. Bye bye.